श्री गुरु कृष्णा व गोदावरीच्या संगमावर बसलेल्या कर्पूर गावी गेले. त्यांनी तिथे खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वैदज्ञ ब्राह्मण राहत असे. अंबिका ही त्यांची पत्नी. त्यांची मुलं जगत नसे. पुढे नवसंसाराने त्यांना एक पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीच होता. मुंज झाल्यावर त्याला पित्याने विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु अभ्यासात प्रगती होईना. अंबिकेला पतीची चिंता वाटू लागे. तो ब्राह्मण पुढे मरण पावला. विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागे. एका पंडितीच्या बायकोला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. तिचा निर्बुद्धी मुलगा काहीच कामधंदा करत नाही म्हणून त्याची निंदा करायचे. ते म्हणायचे, मूर्खा, तू आपल्या वंशाला कलंक लावलास. तुझ्या चिंतेने पिता गेला. तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली. पितरांची तुझ्यामुळे अधोगती होईल. असे पशुवंत जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? त्या मुलाला रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा सहन होईना. तो दुःखी झाला. त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखविला. तिलाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करायचे ठरवले. ती दोघे नदीवर गेली. श्रीपाद येती तेथे स्नान करत होते. मरणापूर्वी त्या सप्तपुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्याच्यापाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली, स्वामी, जलसमाधी घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला सद्गती आणि आशीर्वाद द्या. श्रीपादांनी अंबिकेला देहहत्याचे कारण विचारले. तिने त्यांना सांगितले, स्वामी, माझा पुत्र ज्ञानी, विद्वान, वंदनीय, दीर्घायुषी व कीर्तिमान असावा अशी माझी फार इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा. अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोषमयी शंकराची भावभक्तीने पूजा कर. या व्रतरूपी शिवाराधनेने तुझे कल्याण होईल. त्यांनी तिला व्रत कथा सांगितली. ती कथा अशी होती. त्यांचा राजा चंद्रसेन, त्याचा जिवलग मित्र मणिभद्र हा परम शिवभक्त होता. शंकराने प्रसाद म्हणून त्याला तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचे सुवर्ण होत असे. मणिभद्र व राजा दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनवर एकत्रित आक्रमण करून त्याला वेढा घातला. चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थी सैन्यांची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. त्रयोदशी तिथी होती. शनी त्रयोदश व्रत करणारे राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वरांची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. त्या मुलांनी गवळीवाड्यात गेल्यावर खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला. फुलांनी व पत्रींनी त्यांची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. एक मुलगा त्या पूजेत इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी हाक मारूनही तो घरी गेला नाही. त्याच्या आईने तेथे येऊन मुलाला एक धपाटा मारला आणि दगडधोड्यांनी शिवालय मोडून ती तनातना निघून गेली. ते पाहून त्या कोपळवाराला फार दुःख झाले. तो रडू लागला. आता प्राणत्यागच करायचा हा निश्चय करून तो घरी गेलाच नाही. तेथेच शिवलिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. गोपबाळाला शंकराने दर्शन दिले. त्याने शिवाला माझ्या मातेवर रागवू नकोस अशी विनंतीही केली. शंकर म्हणाला, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पुरवतील. शंकर वरदान देऊन लिंगस्थानी गुप्त झाला. महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तेथे आला. त्याने गोपबाळाच्या भक्तीने फार कौतुक केले. ते वृत्त समजता शत्रुराजाची वृत्ती पालटली. त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती आनंदाने रडू लागली.
अंबिकेला श्रीगुरु श्रीपादांनी शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजा केल्याचे काय सद्भाग्य प्राप्त झाले ते पटवून दिले. आपला वरदहस्त तिच्या पुत्राच्या मस्तकी ठेवला, त्यामुळे तो महाविद्वान झाला. त्याने पंडित्व पाहून ब्रह्मऋतांना आश्चर्य व्यक्त केले. सर्वत्र त्याची मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मता पूर्ण केली. त्यानंतर अंबिका श्रीपादांना शिवस्वरूप मानून नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली. तिच्या पुत्राचा विवाह झाला. त्यांना पुत्रपौत्रातील सर्व सुख लाभले. गुरुकृपेने त्यांचे कल्याण झाले.